नमस्कार मित्रांनो, मी तुमच्या सर्वांचा लाडका तन्मय माने. तर आज आपण व्हिडिओ कशाच्या कारणानं काढतोय तो तुम्हाला दाखवतो. तर आत्ता सीझन चालू आहे पेरूचा सीझन चालू आहे. तर आपल्या बऱ्याच जणांच्या घरापुढे पेरूची झाडं असतील. तर खास करून बारक्यापासून हा व्हिडिओ दाखवा, शेअर करा व्हॉट्सअपवर, फेसबुकवर. आणि पेरू खाऊ नका असं मी म्हणत नाही, पेरू खावा, पण बघून खावा. आत्ता पेरू पाऊस झाला ना की पेरूमध्ये आळ्या पडतात. आळ्या म्हणजे होतातच त्याच्यात आळ्या. तर तुम्हाला माझी एक कळकळीने विनंती आहे की पेरू खाता तुम्ही, पण ते बघून खावा, आळ्या बिळ्या बघून खावा. आता हे बघा, आपलं इथं पेरूचं झाड आहे, छोटं आहे, लय मोठं बी नाही. आणि एक छोट्या झाडाला पेरू आलेलं आहे. तर त्या छोट्या पेरूसुद्धा आळ्या आहेत. तुम्हाला एक पेरू खाली पडलेला दाखवतो. बघा आळ्या बिळ्या कशा आहेत त्यात. या पेरूत खूप आळ्या आहेत. लय करून ह्या बारक्या पोरांनी पेरू खाऊन देऊ नका, इकत आणून खावा. असं तुम्ही खायला गेला तर तसं आळ्या बिळ्या असणार. तुम्हाला लय पिकलेले पेरू असतात, खाऊन देऊ नका पेरू. बघा किती पिकलेलं पेरू आहे ते, इतकं पिकलेलं नुसत्या हातानं असं फुटत्यात आहे. बघा बघा, पूर्ण खराब पेरू आहे पूर्ण. तर बारक्या पोरांनी माझी कळकळीने विनंती आहे, खाऊ नका पेरू, इकत आणून खावा. पण असं आळ्या असलेले पेरू खाऊ नका, पोट फुगतं, बरेच काही ना आजार होतात, रोग होतात. पेरू असलं खाऊ नका, सतर्क राहा.